खूप छान अशी मस्त कुरकुरीत चविष्ट भजी कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतात आणि त्याच्याबरोबर तळलेली मिरची तर मग खरंच खूपच छान. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. रेसिपी समजलीच आहे. मस्त अशी कुरकुरीत, अगदी गाडीवर बाहेरच्या मिळतात तशी घरीच तयार केलेली छान अशी कुरकुरीत बिना तेलकट न होता मस्त अशी ही भजी स्वादिष्ट तयार होतात. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओला एखादा लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपी तुम्हाला पूर्ण पाहायची आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि अशी छान अशी तयार केलेली भजी कशी बनवली आहे ते आपण पाहूयात. चला रेसिपीला सुरुवात करते. इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे असतील तर 2-3 बस होतात. इथे मध्यम आकाराचे कांदे आहेत त्याच्यामुळे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याला पातळ असा आपण उभा कापणार आहोत. इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे आपण भजी बनवण्यासाठी. असा पातळ छान असा कापून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकणार आहे आणि त्याला कांद्याला चोळून लावून ते 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देणार आहे. ह्याने काय होतं, कांद्याला पाणी सुटतं आणि आपलं पीठ भिजवलं जातं. त्याच्यामुळे पाण्याचा एकही थेंब इथे आपण वापरणार नाहोत. त्याच्यामुळे ही भजी आपली अगदी बाहेर गाडीवर मिळतात तशी तयार होतात. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी कंटिन्यू करत राहा. पाहू शकता तर इथे कांद्याला पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं, इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा मी ते हातावर चोळून टाकायचं आहे आपल्याला. पुढे आपण धणे घेतलेले आहेत. ते जरासे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला धणे आणि ते असे जाड भरड अशी त्याची भरड करायची आणि ते 2 ते 3 चमचे आपल्याला टाकायचे. ह्याने आपल्या भजीला अगदी छान सुंदर चव येते. त्याच्यामुळे ही धणेची पावडर, जाड भरडी पावडर तुम्ही नक्की टाका, खरंच खूप सुंदर लागतात. त्याच्यानंतर मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता कापलेला आहे बारीक तो टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून पीठ भिजवून घेणार आहोत. मस्त अशी बाहेर मिळतात अशीच ही कांदे भजी रेडी होतात. पावसाचे दिवस संपून गेले तरीही पाऊस पडत आहे. तर पाऊस पडतोय तर नक्की ह्या कांद्याच्या भजीचा आस्वाद घ्या नक्की तुम्ही. आता इथे मी बेसन पीठ घालून घेतलं. सुरुवातीला थोडंसं ठेवून दिले, लागलं तर पुन्हा ॲड करायचे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं ते पूर्ण मला लागलेलं आहे. पाहू शकता इथे मी पुन्हा बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. भजी म्हटलं तर सर्वच आवडीने खातात. तर नक्की तुम्ही ही घरच्या घरी अगदी गाडीवर मिळतात अशी कांदा भजी तयार करा. तयार आहे आपले इथे पीठ भिजवून. आता एकीकडे मी लोखंडी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. ते मी 1 ते 1.5 पळी कडकडीत तेल गरम करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्यानेच आपली भजी अगदी कुरकुरीत आणि खमंग आणि चविष्ट होतात. चला तर मग हे पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपल्याला छान अशी ही भजी तळून घ्यायची आहे. 2 टप्प्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये ही मी कांदा भजी तयार करून घेते. छान अशी लालसर होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचे. तर तुम्हाला ही माझी भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपी आवडत असतील तर पुढची रेसिपी कोणती करावी ती सुद्धा सुचवत जा. पहा इथे छान अशी झालेली आहेत माझी तयार करून भजी. पाहू शकता तुम्ही आता इथे त्यांचा आवाज पण ऐका, छान कुरकुरीत तयार होतात. अशीच मी राहिलेली भजी पण करून घेतलेली आहेत. चला तर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर, आणि जर चॅनलवर नवीन असताल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे ज्या काही मी रेसिपी बनवेल ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. चला तर इथे तयार आहेत आपली अशी मस्त कुरकुरीत कांदा भजी रेडी करून घेतलेली आहेत. पाहू शकता तुम्ही
पाऊस तर पडतच असतो अधूनमधून, पाऊस काही थांबायचं तो नावच घेत नाही. चला तर मग पाऊस पडतोय तर बनवा ही नक्की रेसिपी आणि छान आस्वाद घ्या. मस्त कांदा भजीचा अगदी गाडीवर मिळतात तशीच, त्याच्याबरोबर मिरची पण तळून रेडी आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट पण नक्की करा. आणि मस्त ही कुरकुरीत भजी बनवून पहा अगदी घरच्या घरी. चला, पाहू शकता तुम्ही छान अशी कुरकुरीत भजी आपली इथे तयार आहेत. तर या मग ही कुरकुरीत कांदा भजी मिरचीबरोबर खायला. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.